नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. देवेंद्र फडणवीस यांना विधिमंडळ नेतेपदी निवडण्यात येईल याचा विश्वास. शिवसेना आणि भाजप एकत्र आहेत, दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. सेना लिखित मागते आणि त्याबाबत भाजप विचार करेल. शिवसेनेपेक्षा भाजपकडे दुप्पट आमदार आहेत असं रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे. अमित शहा मुंबईत आले की उद्धव ठाकरे यांना भेटतील. फडणवीस आणि ठाकरे यांना एकत्र बसून निर्णय घेतील. त्याच्यामुळे लवकरच यावरती तोडगा काढला जाईल. सत्ता स्थापनेबाबत सेना भाजपने एकत्रित तोडगा काढावा असं रामदास आठवले यांनी म्हटलं. सरकार लवकर स्थापन व्हायला पाहिजे आणि आम्हाला पण मंत्रिमंडळात स्थान पाहिजे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे असं रामदास आठवले यांनी म्हटलं. मुख्यमंत्री जी से हमारे आधा घंटा तक बातचीत हुई और उसमें मतलब हमने प्रस्ताव रखा है कि सरकार जल्दी जल्दी बननी चाहिए और जो मैंडेट मिला है मैंडेट बीजेपी, शिवसेना और आरपीआई और महायुति को सत्ता में आने का मैंडेट मिला है. तो जल्दी जल्दी विवाद को खत्म करते हुए मतलब बीजेपी, शिवसेना ने एक साथ आकर सरकार बनानी चाहिए. इसी तरह की चर्चा मुख्यमंत्री जी से हुई है और रिपब्लिकन पार्टी को भी मंत्रिपरिषद में स्थान मिलना चाहिए, ये भी मतलब हमने उनको बोला है. और सरकार आने के बाद जो मतलब महामंडल है या कमेटियां है उसमें भी आरपीआई को संधि मिलनी चाहिए. इसी तरह की चर्चा हुई है, लेकिन अभी उसके पहले सरकार बनना बहुत बड़ा जरूरी है. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेबाबत केलेल्या वक्तव्यांवर भाजपमध्ये नाराजी असल्याचं सूत्रांकडून कळतं आणि त्यामुळेच भाजपकडून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाहीये. शिवसेनेने वाचाळ नेत्यांना आवर घालावा अशी भाजप श्रेष्ठींची भूमिका आहे, नाहीतर पुढच्या वाटाघाटी अवघड होतील असं देखील भाजपकडनं म्हटलं जातंय असं आपल्याला सूत्रांकडनं कळालं. सत्ता स्थापनेबद्दल संजय राऊतांकडून जी वक्तव्य केली जात आहेत याबद्दल भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. म्हणून अजूनही सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेसमोर कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला नाही आहे अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते आणि शिवसेनेने आपल्या वाचाळ नेत्यांना आवरावं असं देखील भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढल्या वाटाघाटी आणखीन अवघड होऊ शकतात जर अशीच वक्तव्य होत राहिली तर, असं देखील भाजपकडनं सांगितलं जातं. आणि याच वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे ज्या शिवसेनेकडनं जे वक्तव्य केली जात आहे, संजय राऊतांनी वक्तव्य केलेली आहेत, सत्ता स्थापनेला घेऊन मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होईल असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. या वक्तव्यांमुळे भाजप आता नाराज असल्याचं कळतंय. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.